हा बाळांनो लक्षात ठेवा, मॅग्नेटिक मटेरियल मध्ये दिस वन इज द लेक्चर नंबर 2. ओके बघा इथं आता 12th स्टँडर्डचा कंप्लीट मॅग्नेटिझम स्टार्ट होईल तुमचा, ज्यामध्ये आपण लिहिलाय सगळ्यात पहिले डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर काय, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ करंट लूप. आता इकडे लक्ष द्या, थोडं महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला 11th स्टँडर्ड थोडं मॅथ्स पाहिजे, सॉरी मॅथ्स नाही फिजिक्स पाहिजे किंवा 10वीचे सुद्धा. बघा एक सायंटिस्ट सुद्धा बाळांनो, ऑर्स्टेड नाव ऐकलं असेल. ऑर्स्टेड काय म्हणायचा, सपोज एखादा वायर आहे आणि वायर मधनं करंट फ्लो झाला, whenever the current is flowing through the conductor, बघा ऑर्स्टेड काय म्हणायचा, whenever the current is flowing through the conductor magnetic field is developed around the conductor. जेव्हा एखाद्या कंडक्टर मधनं करंट फ्लो होतो तेव्हा त्या कंडक्टरच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड, विच इज नोटेड बाय बी बार. मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय असतं बाळांनो, वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा काय असतं टेस्ला, मी सांगितलंय तुम्हाला मागच्या लेक्चरला. सो whenever the current is flowing through the conductor magnetic field is developed around the conductor. लक्ष द्या, जेव्हा एखाद्या कंडक्टर मधनं करंट फ्लो होतो त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते. आता मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणे म्हणजे काय, तर बाळांनो तुम्हाला समजायला पाहिजे. हे बघा रे, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नेमकं काय, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे असं बाळांनो मॅग्नेटिक इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट. आणि मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे जनरली कोण असतो सांगा, मॅग्नेटच असतो. आणि मॅग्नेट म्हणजे असतं TWO, 2 पोल्स तयार होतात. कुठले 2 पोल्स तयार होतात सांगा, एक नॉर्थ पोल आणि एक काय असतो साऊथ पोल. लक्षात ठेवा. ओके बघा मी काय म्हणताय, whenever the current is flowing through the conductor magnetic field is developed around the conductor. मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिझमचे कॉन्सेप्ट आले, या एरियात पूर्ण मॅग्नेटिझमचे कॉन्सेप्ट आले. मॅग्नेटिक इफेक्ट तयार झाला. मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे मॅग्नेट जो आयनला काय करतो, अट्रॅक्ट करतो. तर एवढा एरिया सुद्धा आयनला अट्रॅक्ट करतो. लक्षात ठेवा. झालं, म्हणजे मॅग्नेट आला, मॅग्नेट आला म्हणजे किती पोल झाले, 1 की 2, 2. ओके, यावर बेस बघा 11th स्टँडर्ड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर सपोज एखादी कॉईल आहे, सपोज ही एक कॉईल आहे, तुम्हाला माहिती आहे कॉईलला 2 फेसेस असतात. ओके, ब्रेसलेट कोणा जोड आहे, मृणाल, हां हे आहे तुझ्या जोड, मृणाल फेक इकडे फेक, डिजिटल बोर्ड फोडशील नाही तर. हां बघा लक्षात ठेवा, सपोज ही एक कॉईल आहे, लक्षात ठेवा या कॉईलला किती फेसेस असतात, 2. ओके, फेस ए आणि फेस बी. सपोज एखाद्या कॉईल मधनं करंट फ्लो झाला, म्हणजे वायर मधनं करंट फ्लो झाला, वायर मधनं जर का करंट फ्लो झाला त्याच्या अवतीभोवती काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इट विल ऍक्ट एज अ मॅग्नेट. कसं काय मी सांगतो, लक्ष द्या. सिंपल एक कॉईल आहे, खरे सध्या मॅग्नेट आहे का, नाही आहे, ही सिंपल कॉईल आहे. या कॉईल मधनं काय फ्लो झाला सांगा, करंट. मग एखाद्या कॉईल मधनं जेव्हा करंट फ्लो झाला तर ऑर्स्टेड काय म्हणतो, त्याच्या अवतीभोवती काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. बाय मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, ही मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इफेक्ट तयार. magnetic field is developed around the conductor, not inside the conductor and not on the conductor. मॅग्नेटिक फील्ड कधीच कंडक्टरवर तयार नाही होत, कंडक्टरच्या अवतीभवती तयार होते, अवतीभवती तयार होते. लक्षात ठेवा. ओके, ही मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. आता मला हे सांगा, सगळ्यात पहिले एक कंडक्टर होता, म्हणजे एक कॉईल होती, मेटल होतं बस. ओके, त्याच्यात करंट सोडला, ऑर्स्टेडच्या लॉनुसार त्याच्या अवतीभवती काय तयार झाली, मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. आता विचार करा, तीच कॉईल त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. बघा, द कॉईल इज इन द मॅग्नेटिक फील्ड. ओके, ही मॅग्नेटिक फील्ड आहे बी बार, हा एवढा रिजन आहे मॅग्नेटिक फील्डचा, संगत म्हणतो आपण त्याला. आणि ती कॉईल त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. लक्षात ठेवा, ती कॉईल आहे, मेटल आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, सायन्सचा असा रूल आहे, संगतीचा असर कसा पडतो. व्हेन अ कॉईल, पांढऱ्या कलरची कॉईल आहे, ऑरेंज कलरची मॅग्नेटिक फील्ड आहे. लक्ष द्या इकडे. व्हेन अ कॉईल इज प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड, व्हेन अ कॉईल इज प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड फॉर अ लॉंग टाइम, for it gets magnetized, it gets magnetized. करेक्ट आहे. ती कॉईल सुद्धा काय व्हायला लागते सांगा, मॅग्नेटाइज व्हायला लागते, म्हणजे त्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टी येतात. अँड वन्स इट गेट्स मॅग्नेटाइज इट विल बिकम अ मॅग्नेट, इट विल बिकम अ मॅग्नेट. मला हे सांगा, मृणालनी माझ्या हातात जेव्हा फेकली तेव्हा तो मॅग्नेट होता की कॉईल होती, कॉईल होती, मॅग्नेट नव्हतं. हा आयनला अट्रॅक्ट करायचा का, नाही. मॅग्नेट काय करतो, आयनला अट्रॅक्ट करतो. हा सध्या करताय का, नाही. मग आपण त्यातनं काय सोडला,
करंट. ऑर्स्टेड काय म्हणतो, करंट सोडला त्याच्या अवतीभोवती काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड. त्याचीच मॅग्नेटिक फील्ड आहे ती. मग असं म्हणतात की संगतीचा असर, जर का तुम्ही एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये राहायला लागले तर त्याचा इफेक्ट तुमच्यावर सुद्धा पडतो. ओके, व्हेन अ कॉइल इज प्लेस in a magnetic field for a long time, it will get magnetized, and once it will get magnetized, लक्षात ठेवा, it will act as a magnet. It will act as a, मग आता ती कॉइल नाही राहिली, आता ती काय झाली, मॅग्नेट झाली. कोण झाली, मॅग्नेट. आता ती आयन फिलिंग्सला किंवा लोखंडाला अट्रॅक्ट करेल. मग ॲज इट्स गेट्स मॅग्नेट. ओके बाळांनो, मॅग्नेट आहे म्हणजे याला दोन पोल आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. मग तुम्ही म्हणाल सर ही तर कॉइल होती, आता हा मॅग्नेट झाला. मग मॅग्नेट झाला तर याचे दोन्ही पोल दाखवा, नॉर्थ पोल दाखवा, साऊथ पोल दाखवा. ऑब्विसली एव्हरी मॅग्नेट हॅव टू पोल्स, नॉर्थ अँड साऊथ. मग त्याचे दोन पोल्स कसे दाखवायचे असतात लक्षात ठेवा. सो गाईज, जर का मॅग्नेट असेल तर याचे दोन पोल्स कसे दाखवायचे प्लीज लक्ष द्या. ओके, सो एव्हरी कॉइल हॅव टू फेसेस. एव्हरी कॉइल हॅव टू फेसेस. फेस, ओके, एव्हरी कॉइल हॅव टू फेसेस. लेट्स से फेस ए अँड लेट्स से फेस बी. करेक्ट आहे, प्रत्येक कॉइलला दोन फेस असतात. आता मला हे सांगा, इकडे लक्ष द्या. ओके, लक्ष द्या, ही कॉइल आहे. आता तुम्ही आणि मी, आपल्या दोघांच्या मधात कोण आहे सर? आपल्या दोघांच्या मधात कोणीच येऊ नाही शकत. आहे कोणतरी, सांगा कोण आहे? अरे तुम्ही आणि मी, आपल्या दोघांच्या मधात कोण आहे? कॉइल आहे. मग आता मला हे सांगा, सांगा कॉइल मधून कुठला करंट जात आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? बोला ना, अँटी क्लॉकवाईज. मग असं म्हणतात, जर हे पहा लक्ष द्या, आता त्यातही मी तुम्हाला सांगता, सांगा. ओके, तुम्ही कॉइलला कुठनं बघताय? पुढून. आणि मी तिला कुठनं बघताय? मागून. म्हणजे तुम्हाला दिसेल तेच मला दिसेल का? आणि जे मला दिसेल ते तुम्हाला दिसेल का? तुम्हाला काहीतरी तिचं पुढचं दिसतंय आणि मला तिचं मागचं दिसतंय. लक्ष द्या, लक्ष द्या. हां, समजलंय? मग तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मी. आता इकडे बघा. हां, सांगा, मी तुमच्या साईडने विचार करता. सांगा करंट कसा दिसतंय, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? बोला ना, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? तुमच्या साईडने. हां, आता मला कसा दिसत असेल सांगा बरं. आता बघा, आता माझ्या साईडने बघू आपण. हां, हे पहा, तुम्हाला कसा दिसतंय, क्लॉक की अँटी? हा झाला फेस ए आणि हा झाला फेस बी. जर का फेस ए मध्ये समजा अँटी क्लॉकवाईज करंट दिसत असेल, तुमच्या साईडने आहे ना, तर बघा मी तसंच करतो. आता मी तुमच्या साईडने येतो, बघा मला काय दिसत असेल. हां, सांगा मला काय दिसतंय? काय दिसतंय? क्लॉकवाईज. हां, सांगा. अँटी क्लॉकवाईज. समजताय की नाही? करंटची डायरेक्शन चेंज होत नाही आहे, पण तुम्ही बघण्याची पोझिशन चेंज केली. म्हणून लक्षात ठेवा, ही कॉइल आहे. कॉइलला किती फेसेस आहेत? दोन. मी काय दोन दोन कॉइल नाही काढल्या गदडे हो. त्या कॉइलचा फेस ए काढला आणि त्या कॉइलचा फेस बी काढला. मग जर का फेस ए ला अँटी क्लॉकवाईज करंट दिसत असेल तर फेस बी ला क्लॉकवाईज करंट दिसतो. करेक्ट आहे? आणि असं म्हणतात, ज्या फेस, शेवटी तर हा मॅग्नेट झाला. आता ज्या फेसने तुम्ही बघितलं, समजा तुम्ही फेसने बघितलं, तुम्हाला अँटी क्लॉकवाईज करंट दिसत आहे, आणि जर का तुम्हाला अँटी क्लॉकवाईज करंट दिसत असेल, दॅट पोल ऑलवेज प्रोड्युसेस अ नॉर्थ पोल. लक्षात ठेवा, दॅट फेस ऑलवेज प्रोड्युसेस अ नॉर्थ पोल. तो फेस कुठला पोल प्रोड्यूस करतो सांगा? नॉर्थ पोल. आणि ज्या साईडने क्लॉकवाईज करंट असतो, कुठला करंट? क्लॉकवाईज, दॅट फेस ऑलवेज प्रोड्युसेस अ साऊथ पोल. तो फेस कुठला पोल प्रोड्यूस करतो सांगा? साऊथ पोल. पुन्हा एकदा सांगितलं मी, लक्ष द्या. ही कोण आहे? मृणाली दिली तेव्हा कोण होती? बोल ना, बोल ना. कॉइल होती. त्यातनं काय फ्लो झाला? त्याच्या होती काय तयार झाली? मॅग्नेटिक फील्ड मध्ये ती कॉइल जास्त वेळ राहिली, इट विल बिकम. मग मॅग्नेट आहे तर याला किती पोल आहेत? मग याची किती पोल बघायचे? नॉर्थ आणि साऊथ. मग काय करायचं? समजा तुम्ही कॉइलला या साईडने बघितलं आणि करंट कुठला फ्लो होत आहे? क्लॉक की अँटी? समजून घ्यायचं तो कुठला पोल आहे? नॉर्थ पोल आहे. आणि माझ्या साईडने जर बघितलं तर काय दिसतो? तो क्लॉक. क्लॉक दिसतो. आणि क्लॉकवाईज करंट मध्ये कुठला पोल असतो? साऊथ. करेक्ट आहे? ओके. सो बाळांनो, हे सगळं 11वीला होतं. आता आपल्याला काय करायचं आहे ते काय म्हणतात माहिती आहे का? लक्ष द्या. सपोज बाळांनो एक सर्क्युलर कॉइल घेतली. येस, ओके, एक सर्क्युलर कॉइल घेतली. आता मी कॉइल कशी घेतो? हॉरिझॉन्टल कॉइल घेतो. हे बघा, एक सर्क्युलर हॉरिझॉन्टल कॉइल घेतली. आवाज नको आहे. ओके, हे बाय हॉरिझॉन्टल कॉइल. ही वर्टिकल झाली, ही हॉरिझॉन्टल. ही सर्क्युलर हॉरिझॉन्टल कॉइल घेतली. लक्ष द्या. ही सर्क्युलर हॉरिझॉन्टल कॉइल घेतली आणि हा सेंटर आहे. सेंटर आहे. येस. आता मला हे सांगा, हा सेंटर आहे. ओके, लेट्स से ओ. ओके, आता मला हे सांगा, कॉइल मधनं करंट फ्लो झाला. येस. हे बघा, कॉइल मधनं करंट फ्लो झाला. येस. आता बघा, सिंपल आहे बरं का डेरिव्हेशन. लक्ष द्या, 2 मार्कासाठी डेरिव्हेशन बऱ्याच वेळ विचारतात. हां, कन्सिडर, बघा मी काय म्हणताय, कन्सिडर अँड सर्क्युलर कॉइल. सर्क्युलर कॉइल बघा, कन्सिडर अँड सर्क्युलर कॉइल. ओके, लेट आय बी द करंट flowing through coil.
लेट आय बी द करंट फ्लो टू द कॉईल. बघा कॉईल मधनं आय करंट जात आहे, हो ना. येस, लक्ष द्या. आता करंट फ्लो होत आहे तर त्या कॉईलच्या अवतीभोवती काय तयार होईल सांगा. फील्ड की मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड. हे बाई अशी दाखवत नसतात असं काम करू ना, इमॅजिनरी आहे. तशी मॅग्नेटिक फील्ड नेकेड आईजने दिसत नाही. जसं फॉर एक्झाम्पल हा वायर आहे, वायर मधनं काय फ्लो होत आहे, त्याच्या अवतीभोवती काय तयार होत आहे, मॅग्नेटिक फील्ड. अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड आहे, दिसतंय का नाही. तर डायग्राम मध्ये दाखवायचं नाही, आपल्या समजण्यासाठी करतो. ओके, लेट मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप्ड. बघा मी काय म्हणताय, मॅग्नेटिक फील्ड is developed, DEVLOPED. magnetic field is developed around the coil. काय around the coil, काय around the coil. हा, magnetic field is developed around the coil. हा, कॉइलच्या अवतीभोवती काय तयार झाली, फील्ड की मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. मग मॅग्नेटिक फील्ड तयार झाली तर इमॅजिन करा या कॉइलच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. आता त्या ती कॉइल कुठे आहे, मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे की मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये आहे, मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये आहे. आणि जर कधी मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये असेल तर इट विल बिकम्स अ magnet. It will become a magnet. So as the coil is inside of a magnetic field, लक्ष द्या, as that coil is in the inside of magnetic field, जर का ती कॉइल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये आहे, समजलं तुम्हाला. सांगा पहिले कोण आहे, पहिले कोण आहे, कॉइल. कॉइल मध्ये काय फ्लो झाला, त्याच्या अवतीभोवती काय तयार झाली, आणि ती कॉइलच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे ना. जर संगतीचा असर, जर का तुम्ही एकासोबत राहायला लागले तसेच बघायला लागता. निनाद हसू नको. ओके, हा, अरे ओके नाही. मग मला एक सांगा बाळांनो, ॲज अ कॉइल इज इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड, बोला इट विल बिकम, सांगा इट विल बिकम्स, हा इट विल बिकम्स काय, मॅग्नेट. इट विल बिकम्स मॅग्नेट, इट विल बिकम्स मॅग्नेट. मग मॅग्नेट आधी किती पोल आहेत, बोला ना. ओके, तर लक्षात आहे आधी बोलायचं. हा, इट हॅज, कम ऑन, TW 2 पोल्स. सांगा कुठले पोल, साऊथ की नॉर्थ की दोन्ही, दोन्ही. दॅट इज कुठले दोन सांगा, नॉर्थ पोल अँड काय साऊथ पोल. येस, बघा. मग कुठला नॉर्थ अँड कुठला साऊथ आहे. आता मी मला हे सांगा, इथं कॉइल कशी घेतली होती, हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे एक फ्रंट व्ह्यू आणि बॅक व्ह्यू. आता तुमची कॉइल कशी आहे, हॉरिझॉन्टल आहे की व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल. तर तुम्हाला असतो एक टॉप व्ह्यू आणि काय असतं एक बॉटम व्ह्यू. मग आता टॉप व्ह्यूनी बघितलं, जर का करंट अँटी क्लॉकवाईज असेल, काय असेल अँटी क्लॉकवाईज, तर सांगा कुठला पोल तयार होईल. आणि जर का त्याच कॉइलला खालून बघितलं तर कुठला करंट दिसेल, शेवटी करंटची डायरेक्शन चेंज झाली नाही, फक्त काय चेंज झालं सांगा, बघण्याची पोझिशन चेंज झाली. ओके, मग इथे लिहायचं. ओके, लक्ष द्या. लेट फ्रॉम अ टॉप साइड, टॉप साइड समजा टॉप साइडने म्हणजे वरून, दिस इज द टॉप व्ह्यू. ओके, हा, जर का तुम्ही वरून बघितलं तर कॉइल मधनं कुठला करंट दिसत आहे, अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. कुठला, अँटी क्लॉकवाईज. जर अँटी क्लॉकवाईज करंट असेल तर टॉपचा जो फेस आहे तो नॉर्थ पोल प्रोड्यूस करतो की साऊथ पोल, नॉर्थ पोल. लक्षात ठेवा. ए लेट फ्रॉम अ टॉप साइड, ओके, अँटी क्लॉकवाईज, आवाज नको रे, अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो. ओके, दॅट इज इट ऑलवेज प्रोड्युसेस काय, पोल की नॉर्थ पोल, नॉर्थ पोल. बस समजून जातं. अँटी क्लॉकवाईज करंट म्हणजे कुठला पोल असतो, नॉर्थ पोल. मग टॉप साइडने बघितलं तर अँटी क्लॉकवाईज आहे आणि बॉटम व्ह्यूनी बघितलं तर मग तो करंट कुठला असेल, अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज. खरंच करंट चेंज झाला की डायरेक्शन चेंज झाली, नाही करंटची की आपली बघण्याची, आपली बघण्याची. ओके, सो दिस इज द बॉटम व्ह्यू. बॉटम व्ह्यू म्हणजे खालून बघितलं. लेट, हा, फ्रॉम अ बॉटम व्ह्यू, बॉटम व्ह्यू पासून आपण काय केलं सांगा, कुठला करंट आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. बरं जाऊ द्या, एवढं लिहायची गरज नाही यार, ठीक आहे जाऊ द्या. मला हे सांगा, टॉप फेस कुठला पोल प्रोड्यूस करतो, नॉर्थ, आणि बॉटम फेस साऊथ. झालं, येस, नॉर्थ टू साऊथ. आता बाळांनो मला हे सांगा, ते काय म्हणतात, जर का नॉर्थ टू साऊथ असेल तर यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट प्रोड्यूस होणार. काय प्रोड्यूस होणार, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता थोडं लक्ष द्या. ओके, हा, काय करायचं इकडे बघा रे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट प्रोड्यूस होणार. तर ते काय म्हणतात, हा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, डायपोल मोमेंट. आणि तसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरला शिकवलंच आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डिनोटेड बाय, सांगा, एम की स्मॉल एम, स्मॉल एम. ओके, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती असतं, एम की स्मॉल एम, स्मॉल एम. जिथं मॅग्नेट आला तिथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आलं. आणि ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती असतं, सो गाईज दॅट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतं करंट, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, करंट. तुमच्या कॉइल मधनं करंट किती फ्लो होत आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू.
आणि तेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं बाळांनो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर एरिया ऑफ कॉईल. काय असतं बोला? एरिया ऑफ कॉईल. बघा या कॉईल मध्ये पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यात पहिले कोण होती? कॉईल मधनं काय फ्लो झाला? किती झोपते? चल बस, चल बस. ते हे गालावर हात काढ. हा, सगळ्यात पहिले कोण होतं? कॉईल मधनं काय फ्लो झाला? करंट. ओके, करंट. त्याच्या अवतीभोवती काय तयार झाली? मॅग्नेटिक फील्ड. ती कॉईल त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जास्त वेळ राहिली. आफ्टर सम टाइम इट विल बिकम्स अ मॅग्नेट. म्हणजे किती पोल आले? नॉर्थ आणि जर का 2 पोल आले तर त्यात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डेव्हलप झालं. आणि ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असतं सांगा? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? करंट. त्या कॉईल मधनं फ्लो होणारा करंट. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ कॉईल. काय असतं बोला? एरिया ऑफ कॉईल. मग सांगा बरं काय होईल? युअर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय आणि युअर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? ए. झालं. आता एम प्रॉपर्टीसाठी काढलं तर इक्वल टू आणि काय असतं? कॉन्स्टंट. जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीसाठी साइन काढता इक्वल टू आणि काय असतं? कॉन्स्टंट. इथं काय करायचं? आय इंटू ए. काय करायचं सांगा? आय इंटू ए. काय करायचं? आय इंटू ए. आणि बाळांनो एम इज इक्वल टू त्याला म्हणतात एन आय ए. लक्षात ठेवा काय असतं? एन आय ए. दिस इज द फॉर्म्युला ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. फिनिश. सर एन काय? तर बाळांनो कॅपिटल एन म्हणजे असतं नंबर ऑफ लूप्स, नंबर ऑफ टर्न्स. ओके, क्लोज सर्किट इज कॉल्ड एज लूप. LOOP लूप. आता मला हे सांगा या कॉईलला किती टर्न दिले आहेत? खूप साऱ्या टर्न दिले की एकच टर्न दिली आहे? एकच टर्न दिली आहे. खरं आहे. मग त्या एका टर्नमुळे किती मॅग्नेटिक डेव्हलप होते ते बघू आपण. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी जर इथं बोललो तुम्हाला एम चा फॉर्म्युला NI. ओके, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स. आता मी जर बोललो इफ युअर एन इज इक्वल टू 1. एन इज इक्वल टू 1 म्हणजे टर्न की सिंगल टर्न? सिंगल टर्न. सिंगल टर्न. सिंगल टर्न म्हणजे सिंगल लूप. एकच लूप आहे. होय, एकच लूप आहे. बघा कॉईलचं एकच लूप आहे. तर बाळांनो किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते? मोमेंट एम इज इक्वल टू किती असतं? एन. सांगा एनची व्हॅल्यू किती? 1. इथं करायचं आय. म्हणजेच किती? एम इज इक्वल टू किती असतं? 1 इंटू आय. आय काय आहे? आय. खतम. सांगा युनिट वाईज काय टाकायचं? युनिट वाईज 2 युनिट असतात. एक असतं SI आणि दुसरं काय असतं? CGS. सांगा बरं SI युनिट काय आहे? हे तर मी मागं शिकवलंय तुम्हाला. एम्पियर की एम्पियर मीटर स्क्वेअर? आणि एम्पियर मीटर स्क्वेअर कसं काय ते बघा. हां, आय म्हणजे कोण आणि ए म्हणजे कोण? सांगा. करंटचं युनिट आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि CGS युनिट किती असतं? एम्पियर सेंटीमीटर स्क्वेअर. खतम. एम्पियर मीटर स्क्वेअर आणि एम्पियर काय असतं? सेंटीमीटर स्क्वेअर. हे युनिट मी मागच्याच लेक्चरला शिकवलं. आज मी हे प्रूव्ह करून दाखवलं. कारण की 12वीला डायरेक्ट 11वीला डायरेक्ट युनिटच होत त्याचं. 12वीला त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करून दाखवलं आणि त्यावरनं युनिट तयार होते. मग मला हे सांगा स्मॉल एम म्हणजे काय असतं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू आय इंटू किती असतं बाळांनो? ए. आय इंटू किती असतं? ए. आय म्हणजे काय असतं? करंट फ्लोइंग थ्रू द कॉईल. आणि ए म्हणजे काय असतं? एरिया. आणि थोडक्यात एक तुम्ही सगळे हुशार मुलं आहे म्हणून सांगतो व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर इथं सरळ सांगू शकता बाळांनो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे एम बार इज फ्रॉम साऊथ पोल. काय बोलू मी सांगा? साऊथ पोल टू काय असतं? नॉर्थ पोल. खतम. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन काय असतं? साऊथ टू नॉर्थ. सांगा मला हे सांगा एका कॉईलचा वरचा फेस कोण आहे? नॉर्थ. आणि खालचा फेस कोण आहे? साऊथ. तर डायरेक्शन काय असतं सांगा? नॉर्थ टू साऊथ की साऊथ टू नॉर्थ? साऊथ टू नॉर्थ म्हणजे एम बार. हे पहा कॉईल आहे. सांगा वरचा फेस कोण आहे? खालचा फेस कोण आहे? मग सांगा डायरेक्शन काय? नॉर्थ टू साऊथ की साऊथ टू नॉर्थ? साऊथ टू नॉर्थ. काय? साऊथ टू. पुन्हा एकदा वरचा फेस खालचा फेस. मग डायरेक्शन काय? नॉर्थ टू साऊथ की साऊथ टू नॉर्थ? साऊथ टू नॉर्थ. लक्षात ठेवा. चालेल. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट स्मॉल एम बार. व्हॉट इज एव्हरीवन? येस. ओके. हे डेरिव्हेशन तुम्हाला लिहायचं आहे. लिहिता येईल? काढा 2 मिनिटं पेज लवकर. हां, आता हे लक्ष द्या. नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय? आता मला हे सांगा इथं काय दिसतंय? टर्न की सिंगल टर्न? सिंगल टर्न. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मी लिहिलं की एक वायर दिलाय, एक वायर आहे आणि वायरला नंबर ऑफ टर्न्स मध्ये मल्टिप्लाय वाउंड केलं. नंबर ऑफ टर्न्स मध्ये समजते का? या वायरला एवढाच बनेल ना तो. आणि यातनं काय सोडला? करंट. काय सोडला? करंट. चला सांगा हा कोण आहे? पहिले वायर. वायर मध्ये काय सोडला? त्याच्या अवतीभोवती काय तयार होईल? मॅग्नेटिक फील्ड. तोच वायर त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये दीर्घकाळ राहिला तर इट विल बिकम मॅग्नेट म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. मग मॅग्नेटिक मोमेंट डेव्हलप होईल.
मध्ये मॅग्नेटिक मोमेंट पहिल्या केसपेक्षा कमी होईल की जास्त होईल? जास्त होईल. का बरं? कारण नंबर ऑफ टर्न्स वाढल्या. तर एका टर्नमुळे, एक टर्न म्हणजे फक्त एक वेव, एक टर्न म्हणजे फक्त एक वेव, एक वेव, एक वेव. एका वेवमुळे किती तयार होते सांगा? आहे की आहे? मग अशा किती वेव आहे सांगा? बोला. 1, हा 2, हा 3, यस 4, 5, 6, 7, 8, 9. मग नंबर ऑफ टर्न्स किती आहे? 9. एकामुळे आहे तर 9 मुळे काय राहील? एन आहे. 9 इंटू आहे म्हणजे टोटल मॅग्नेटिक मोमेंट झालं. काय झालं? टोटल मॅग्नेटिक मोमेंट. समजलाय? एकामुळे जर आहे असेल तर नंबर ऑफ टर्न्स वाढल्या तर किती येईल सांगा? एन की एन आहे? एन आहे. पण आपण डेरिव्हेशन कोणासाठी लिहितो सांगा? एन आय साठी की एकासाठी? एकासाठी लिहिलो. म्हणून आपण आय आला फॉर्म्युला. पण तरी मी सांगितलं होतं तो कॉन्स्टंट एन म्हणजे असतं. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स. पण आपण डेरिव्हेशन एकासाठीच लिहितो म्हणजे एनची व्हॅल्यू किती ठेवली आपण? 1. नंबर ऑफ टर्न्स म्हणजे एक लूप. अशी सर्क्युलर कॉईल जी असते. वाइंडिंग माहिती ना तुम्हाला? बुक वाइंडिंग. त्यात बघा ते वेव्ज हे असतात स्पायरल पाथ. नसे नंबर ऑफ टर्न्स किती असू शकतात कॉईलमध्ये? लक्षात ठेवा. हीटरची कॉईल माहिती आहे तुम्हाला? हीटरमध्ये सांगा कॉईल कशी असते? सर्क्युलर वेव्ह असते. ओके, तर लक्षात ठेवा त्याला म्हणतात नंबर ऑफ टर्न्स. ओके, 2 मिनिटं थांबा, आवाज नको आहे. हां चला, हा झाला पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन करा. छोटूचं डेरिव्हेशन आहे. वाच तनुजा, वाच डेरिव्हेशन काय? येस, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ए छोकरो, आता हा सुद्धा फॉर्म्युला मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा आहे का रे? हा सुद्धा कोणाचा होता? स्मॉल एमचा. स्मॉल एम म्हणजे काय? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर मुलांना जेव्हा मॅग्नेटिझमचा क्वेश्चन येतो तेव्हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे 2 डेरिव्हेशन आहे, पण पोरांना समजत नाही कुठलं विचारलंय. आता बरोबर अभ्यास करा. वाचा, जे डेरिव्हेशन झालं त्याचं हेडिंग काय होतं? बोला. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ सर्क्युलर लूप किंवा करंट, सर्क्युलर करंट लूप ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. खाली वाचा. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ सर्क्युलर करंट लूप. अंडरलाइन करा. सर्क्युलर करंट लूप. आणि इकडे तोच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे तसाच आहे. वाचा इकडे क्वेश्चन काय? कमान वाचा काय क्वेश्चन? हा, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. अंडरलाइन करा. पेपर मध्ये क्वेश्चन आल्यावर समजलं पाहिजे दोन्ही फॉर्म्युले मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचेच आहे, पण एक आहे सर्क्युलर लूप आणि एक काय? रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा. हा, मी पुन्हा क्वेश्चन वाचतो. Derive an expression for magnetic dipole moment of a revolving electron. Define the gyromagnetic ratio and find its value. Gyromagnetic ratio काय असते? किंवा हाच क्वेश्चन ऑर मध्ये कसा येतो बऱ्याच वेळ. इन हायड्रोजन ॲटम an electron of charge E revolves in a orbit of radius r with a velocity v. Prove that the magnetic dipole moment associated with the electron is given by. बोला. EVR divided by 2. समजला किती? E की EVR? EVR. म्हणजे लक्षात ठेवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची किती डेरिव्हेशन आहे? 2. एक आहे करंट सर्क्युलर लूप. करंट सर्क्युलर लूप. होय, करंट सर्क्युलर लूप. लूप म्हणजे क्लोज सर्किट. ओके, आणि दुसरं रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आता लक्षात ठेवा. खरे इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतात? इलेक्ट्रिकल ऑर्बिट की सर्क्युलर ऑर्बिट? सर्क्युलर. कोणाभोवती रिव्हॉल्व होतात? तुमच्या माझ्या की न्यूक्लियसच्या? न्यूक्लियस. 2 मिनिटं माझ्याकडे बघा फक्त. हा, हे छोटूचं डेरिव्हेशन आहे. हा, इकडे बघा. चला, कन्सिडर an electron is revolving around nucleus. वाचा काय लिहिलं? हा बोला, वाचा काय दिलाय? कन्सिडर अँड हर्षवर्धन, राजवर्धन, आवाज जोरात वाच. हा, हे बा, कन्सिडर अँड इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह असतो. इज रिव्हॉल्विंग अराउंड अ न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. सगळ्यांना माहित असते सर्क्युलर ऑर्बिट. ओके, इलेक्ट्रॉन नेहमी सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. जसं फॉर एक्झाम्पल हा कोण आहे? न्यूक्लियस. हे कोण आहे? इलेक्ट्रॉन. सगळा पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 2. ओके, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती असतात? 8. सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे. ओके, तुम्ही एक इलेक्ट्रॉन काढला तरी चालते. आपण डेरिव्हेशन एकाच इलेक्ट्रॉनसाठी काढत असतो. जे एकासाठी असते ते सगळ्यांसाठी असतं. हो म्हणा. येस. मग आता मला हे सांगा, साधी गोष्ट आहे, लक्ष द्या. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड अ न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. येस. आता इलेक्ट्रॉन जर का सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असेल तर मला हे सांगा बाळांनो, त्या सर्कलची ओके त्याचा सेंटर कोण आहे सांगा बरं? इलेक्ट्रॉनचा न्यूक्लियस सेंटर आहे. मग आता सेंटर पासून
इलेक्ट्रॉनची जी डिस्टन्स असतं सर्कम्फरन्स त्याला आपण काय म्हणतो रेडियस. काय म्हणतो रेडियस. आणि इलेक्ट्रॉन एका व्हेलॉसिटी व्ही नी रिव्हॉल्व होतो. यू नो दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी की टँजेन्शियल व्हेलॉसिटी. टँजेन्शियल सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते. सो लेट आर लक्ष द्या रेडियस ऑफ अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस आर आहे. कुणाची रेडियस आर आहे. काय काय पोट्टे काय लिहितात म्हणजे काय. व्हॉट इज आर रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची रेडियस आहे का. ती इलेक्ट्रॉन ज्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत आहे त्याची रेडियस आहे. बरोबर आहे. सांगा व्ही म्हणजे कोण आहे. वेलोसिटी म्हटलं तरी चालते. वेलोसिटी ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. ओके रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनची वेलोसिटी. से यस. यस. आता मला हे सांगा ज्याला बुद्धी आहे त्यांनी सांगायचं. चला आपलं काम झालं. हा ए आय म्हणजे कोण असतं. करंट. सर करंटचा काय संबंध. अरे छोकरू आपण शिकलो नाही का रे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. ज्या डायरेक्शन इलेक्ट्रॉन फ्लो होतात त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनी करंट फ्लो होतो. ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन फ्लो होतात म्हणजे करंट आलाच पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे करंट इज इक्वल किती असतं. चार्ज की चार्ज पॉईंट आहे. चार्ज पॉईंट आहे. चालेल. सो करंट आय इज इक्वल टू चार्ज ई घेतो. काय घेतो ई. हो म्हणा. कारण की ऑब्व्हियसली चार्ज ऑन इलेक्ट्रॉनच घ्यावं लागेल ना. ओके चार्ज ऑन इलेक्ट्रॉन डिवाइड बाय टाइम टी घेतो. अय हा मी नॉर्मल टाइम घेतला की कॅपिटल टी घेतला. सांगा कॅपिटल टी कोण आहे. पिरियड आहे. पिरियड म्हणजे काय असतं. टाइम टेकन टू कम्प्लीट वन ऑसिलेशन की रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन. ओके शेवटी टाइमच आहे. ओके आता इकडे बघा काय होणार. ओके आय इज इक्वल टू ई बाय टी. आता बाळांनो ही स्टेप पुन्हा लिहितो. आय इज इक्वल टू ई बाय टी. येस कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. हा व्हॉट इज टी. पिरियड. टी इज इक्वल टू किती असतं 2 बाय की 2 बाय ओमेगा. ठीक तिकडे आय इज इक्वल टू ई डिवाइड बाय टी. टीची व्हॅल्यू 2 बाय ओमेगा. हो म्हणा. हो म्हणा. तुम्ही हो म्हणत नाही. हो म्हणा मला छान वाटेल. सो आय इज इक्वल टू हा ओमेगा कुठे आहे. डिनॉमिनेटर मध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे. आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म विल बी शिफ्टेड टू न्यूमरेटर. तूच पाय बघते. बरोबर आहे. हो म्हणा. हो म्हणा. हा आता लक्ष द्या. का रे इलेक्ट्रॉन कुठलं मोशन परफॉर्म करत आहे. सर्क्युलर. जेव्हा एखादी बावडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते तेव्हा तिला दोन्ही वेलोसिटी असतात. लिनियर एज वेल एज angular v आणि ओमेगा. and what is the relation between linear velocity and angular velocity. v is equals to r omega. बाय कुठून काही पण काढतो का हा. हा बाबा कुठून काही पण काढतो. अबे गदडीवर झालाय ना आपले. आता सर्क्युलर मोशन जर का नाव आलं तर सर्क्युलर मोशनचे फॉर्म्युले येणार नाही का. साधी गोष्ट आहे. v is equals to r omega. शिकलोय की नाही. म्हणा असं असं अचानक कसं काय मॅग्नेटिझम मध्ये आलो. अचानक नाही आलो. सर्क्युलर मोशन बोललो. मग सर्क्युलर मोशनचा कुठलाही फॉर्म्युला येऊ शकतो अदिती. बरोबर आहे की नाही. हा सो v इज इक्वल टू किती असतं आर की आर ओमेगा. आर ओमेगा. मग आता मला हे सांगा v डिवाइड बाय आर इज इक्वल टू ओमेगा. का ग ओमेगा किती वेळ सांगा. v की v बाय आर. v बाय आर. सो ओमेगा इज इक्वल टू v बाय आर. से यस. हो म्हणायचं. पुट व्हॅल्यू गेट द आन्सर. सर टाका बाळांनो. म्हणजे डेरिव्हेशन असं सुरू आहे. बाजूबाजूच्या टर्म्स येत आहेत. सर टाका. आय इज इक्वल टू किती असतं v डिवाइड बाय 2 पाय. एक काम करू इला बाहेरच काढू तसे. ई अपॉन टॉईस पाय. ओमेगा सरकतेस का थोडी ग. सरकते ना. मग ओमेगा तुझी व्हॅल्यू टाक ना ग इथे. घे ना. ओमेगा सरकली गचकन तिची व्हॅल्यू टाकली. हो म्हणा. हो म्हणा. मग काय फॉर्म्युला आला. आय इज इक्वल टू ईव्ही डिवाइड बाय किती असतं 2 की 2 बाय आर. बोला ना. मग थोडं पद्धतशीर लिहू. कसं पद्धतशीर. सो आय ची व्हॅल्यू आली ईव्ही डिवाइडेड बाय किती असतं 2 की 2 बाय आर. 2 बाय. सर 3 कॉलम. पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा. 3 कॉलम आहे की 2च आहे. अबे हे डेरिव्हेशन सुरू आहे. मधल्या टर्म्स येतात. बरोबर आहे. येस. हो म्हणा. आपल्याला एक्सप्रेशन कोणाचं लिहायचं. आपण करंटचा फॉर्म्युला तयार करणार होतो की मॅग्नेट डायपोल मोमेंटचा. मामा अगं बाई ऐका. मॅग्नेट डायपोल मोमेंट कशाने दिखवतात. एम की स्मॉल एम. एम की स्मॉल एम. एम की स्मॉल एम. सांगा आत्ता शिकलोय मॅग्नेट डायपोल मोमेंट काय असतं. आत्ता शिकलोय सांगा. आत्ताच शिकलोय. हा 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 आहे काय आहे. अरे पहिलं डेरिव्हेशन झालं ना. सर ते तर नाही होतं. अबे बैताडी हो. एकच इलेक्ट्रॉन आहे. एकच लूप आहे. मग एका लूप साठी आहे असतं. 2 काढले सर.
एन आहे, 2 आहे, 2 2 आहे. हा इथं आहे. आता एम इज इक्वल टू आय काय आहे. चला आयची व्हॅल्यू टाका, आयची व्हॅल्यू टाका. सांगा आयची व्हॅल्यू काय. छोकरू हे इथं आहे खाली. हां ई व्ही आर डिवाइड बाय, नाही तिथं आहे का, सॉरी. सो एम इज इक्वल टू किती असतं सांगा, आयची व्हॅल्यू किती असतं. ई व्ही डिवाइड बाय 2 पाय आर आणि इंटू ए. ए म्हणजे कोण, एरिया तुमचा माझा की सर्कलचा. सर्कलचा काय असतं, पाय की पाय आर स्क्वेअर. अगं बाई सर्क्युलर लूप आहे ना, पाय आर स्क्वेअर. पाय पाय एक रेडियस एका रेडियस सोबत कॅन्सल. सो व्हॉट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. चला बोंबला. हा ई व्ही आर डिवाइड बाय 2 खतम. बघा क्वेश्चन बघा, ई व्ही आर डिवाइड बाय 2. हा त्यालाच म्हणतो बाळांनो 1/2 ई व्ही आर. डेरिव्हेशनला चॅलेंज नसते बरं का आपल्या, लक्षात ठेवा. तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट डेरिव्हेशन लिहून देतो मी. तुम्ही टेक्स्टबुक वाचा, एवढे घाण डेरिव्हेशन दिलेले आहेत. आणि तुमचा प्रॉब्लेम काही काही लोकांचा काय असतो डेरिव्हेशनचा, मला सांगितलं समीक्षा मॅथमॅटिकल स्टेप्स लिहिता तुम्ही सगळ्या, आणि मेन सुरुवात करून करायची हेच समजत नाही तुम्हाला. हे लिहिणं फार महत्वाचं असतं डेरिव्हेशन मध्ये. कन्सिडर अँड इलेक्ट्रॉन डायग्राम काढायची. डायग्रामवर तुमचं काय असते, डायग्राम काढत नाही, हे लिहित नाही, डायरेक्ट इथून सुरू. म्हणजे असं कसं काय होत असते सर. ते कसं डेरिव्हेशन मध्ये ते वरची थेरी असते ना, ती थेरी समजतच नाही काय लिहायची. ती थेरी डायग्रामवरनं लिहायची, ती फेकायची काही पण, म्हणजे त्या डेरिव्हेशनच्या रिलेटेडच फेकायची. नाही तर सर्क्युलर मोशनचा क्वेश्चन आहे, मॅग्नेटिझमची थेरी फेकताय. समजलाय, फेका ना काही पण फेका. जसं फॉर एक्झाम्पल ती रोटेशन डायनामिक्स मध्ये रिजिड बॉडी यायची. मी नेहमी सांगायचं एक सेंटेन्स पाठ करून टाका. कुठलं, consider and rigid body consisting of n particles of masses m1 m2 m3 dash mn situated at a distance of r1 r2 r3 dash rn. त्याचा मार्क भेटत एकही नसतो. सर तेवढे लिहून आता अर्धा मार्क भेटेल का, नाही मार्क भेटत नाही. पण ते लिहिण्याने मार्क जात नाही, ते लिहिण्याने मार्क जात नाही. 3 मार्काचं डेरिव्हेशन ते नाही लिहिलं तर 2.5च देतील, 2च देतील. पण सर तेवढंच लिहून दिलं तर मग एकही मार्क भेटत नाही. पण ते लिहिण्याने मार्क जात नाही, तर ते लिहिणं गरजेचं आहे बाळांनो. हा आणि टेक्स्टबुक मध्ये थेरी खूप घाण दिली आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपले डेरिव्हेशन बरोबर करायचे. हा हा झालं. आता लक्षात ठेवा, स्मॉल एमचा फॉर्म्युला आला ई व्ही आर डिवाइड बाय 2 हो म्हणा. पण तिथं अजून एक टर्म दिली आहे, कुठली, एक्सप्लेन रेशो की गायरोमॅग्नेटिक रेशो. वाचा पहिले, प्रोनाउन्स करा बरोबर, गायरोमॅग्नेटिक रेशो. आता काय करायचं, माझ्याकडे बघा फक्त, मी सांगतो सगळं. एम इज इक्वल टू किती आला, ई व्ही आर की ई व्ही आर बाय 2, ई व्ही आर बाय 2. लक्षात ठेवा. ओके बस पाहनो. ओके आता आपल्याजवळ फॉर्म्युला ॲज स्मॉल एम इज इक्वल टू 1/2 ई व्ही आर हो म्हणा. येस. आता आपल्याला गायरोमॅग्नेटिक रेशो काढायचा आहे. त्यात मला एक एक टर्म सांगा. 1/2 कोण आहे, 1/2 आहे. हा ई कोण आहे, ई कोण आहे, हा इलेक्ट्रॉन आहे की चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे. ओके व्ही कोण आहे, आर कोण आहे, रेडियस कोणाची, इलेक्ट्रॉनची. रेडियस ऑफ ऑर्बिट की रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ, सर्क्युलर ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन. झालं. आता एक काम करा. ओके तुम्हाला आठवत असेल रोटेशन डायनामिक्सची आठवण येते या डेरिव्हेशन मध्ये भरपूर. ओके सर्क्युलर मोशन आहे म्हणजे तुम्हाला रोटेशन डायनामिक्स आठवला पाहिजे. आणि रोटेशन डायनामिक्स मध्ये सगळ्यात शेवटचा आर्टिकल आपण शिकलो होतो कुठला, अँग्युलर मोमेंटम. शिकलो होतो का, सांगा अँग्युलर मोमेंटम काय असतं. अँग्युलर मोमेंटम इज ऑलवेज डिनोटेड बाय एल, आणि एल इज इक्वल टू किती असतं सांगा, पी की पी आर. पी आर म्हणजे मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, मोमेंट ऑफ लिनियर. आणि पी म्हणजे काय, मोमेंटम की लिनियर मोमेंटम, लिनियर मोमेंटम. सो लिनियर मोमेंटम किती असतं, एम की एम व्ही, एम व्ही. मास इंटू लिनियर वेलॉसिटी इज अ लिनियर मोमेंटम. असं काय करता मी शिकवलेलं आहे. तनिष्का जमताय का ग. ओके इंटू किती असतं आर हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा. मग आता मी काय करतो, एल डिवाइड. अगं बाई आता होणार म्हणजे होणार काय गोंधळ. हा सांगा आर एम कोण आहे, कोण आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि हा कोण आहे सांगा, मास इंटू वेलॉसिटी. हा एम कोण आहे, आणि तो एम कोण आहे, कायनेटिक एनर्जी, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर हा एम एम मध्ये गोंधळ होईल, याला आपण एमई करू. काय करू, एमई. एमई म्हणजे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग. एमई म्हणजे काय, मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि स्मॉल एम म्हणजे काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके तर लक्षात ठेवा, कारण की लिनियर मोमेंटम इज अ मास इंटू वेलॉसिटी असतं. लिहून देतो रे बाबा.
आवाज नको रे. ए छोकऱ्यांनो, हा ए छोकरू, आता मला हे सांगा, हायल एमी चलतेस का ग खाली? आले आले. व्ही आर इथं राहिला. हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा. हा बरोबर समजलाय. त्यावरून कोणाची काढली? व्ही की व्ही आर? सर का केलं? व्ही आरची काढली टाका. समजलाय? ती व्ही आरची व्हॅल्यू इथे टाका. हा बोला. एम 1/2 ई ए व्ही आर ए व्ही आर ए व्ही आर. हो म्हणा. हे असं सगळं छान सुरू होतं, मध्या मध्यात असं येतं, ते आपण इथे टाकतो. हो म्हणा ना प्लीज ना, एकदा प्लीज ना. ओके हां. आता एक काम करा, आता आवाज नको. शेवटची स्टेप. हा कोण आहे? हा कोण आहे? एम. तुम्हाला काय एबीसीडी शिकू राहिलो का? हा. हा कोण आहे? 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 एल. मोमेंटम की अँग्युलर मोमेंटम? आता लक्षात ठेवा. हा हा कोण आहे? चालतोस का? आले आले, तुला नाही घेणार. ओके हां. मल्टिप्लाय टर्म डिवाइड मध्ये. हो म्हणा. मग सांगा तिकडे कोण राहिलं? ए ती झोपली वाटते. तू 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 हंसिकाच्या बाजूला झोपू नको बाळा. मनन करताय का? मनन. ओके घरी जाऊन अभ्यास करायचा, इथं नाही. इथं फक्त समजून घ्यायचं. स्मॉल एम कोण आहे? स्मॉल एम कोण आहे? मल्टिप्लाइड साइड डिवाइड मध्ये आला. काय राहिलं सांगा? हा 1/2 ई अपॉन टॉईस. अगं टॉईस अगं एम इन हो ना. हा आता लक्षात ठेवा, हा जो रेशो असतो एस व्ही टी, हा जो रेशो असतो ना स्मॉल एम अपॉन एलचा, स्मॉल एम म्हणजे काय? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आणि एल म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम. लक्ष दे इकडे. हा बाळांनो, स्मॉल एम म्हणजे असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अपॉन काय असतं? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अपॉन अँग्युलर मोमेंटम इज इक्वल्स टू 1 इंटू ई किती असतं? ई डिवाइड बाय एम की टॉईस एम? टॉईस एम ई. याला म्हणतात गायरोमॅग्नेटिक रेशो. काय म्हणतात सांगा? गायरोमॅग्नेटिक रेशो. हा असतो काय? गायरोमॅग्नेटिक रेशो. हा स्मॉल एम अपॉन कॅपिटल एल, याला म्हणतात गायरोमॅग्नेटिक रेशो. सो दिस इज द गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक, बोला ना, रेशो. हा असतो गायरोमॅग्नेटिक रेशो. सांगा बरं डेफिनेशन काय लिहाल गायरोमॅग्नेटिक रेशोची? हा आवाज. हा चला वाचा काय दिलंय. वाचा वाचा काय दिलंय. हा वाचा सगळ्यांनी काय दिलंय बोला. हा अनन्या. हा वाच, बोला बोला. Gyromagnetic ratio is defined as the ratio of magnetic dipole moment and angular momentum. लिहाल का? आंगू मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे स्मॉल एम, आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असते? एल की कॅपिटल एल? कॅपिटल एल. झालं? येस. साईश, पुढे कधी कधी विचारतात त्याची व्हॅल्यू किती आहे, तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट लिहायचं गायरो मॅग्नेटिक रेशो इज इक्वल्स टू काय असतं सांगा? स्मॉल एम अपॉन कॅपिटल एल आहे ना. व्हॅल्यू काय सांगा? ई अपॉन टॉईस की टॉईस एमी? टॉईस एमी. ई म्हणजे काय? चार्ज. बघा ना, गायरो मॅग्नेटिक रेशो म्हणजे हा असतो ना. अरे ओके नाही, जो रेशो ई अपॉन टॉईस एमी. मग मला हे सांगा, स्मॉल एम अपॉन कॅपिटल ई अपॉन टॉईस एमी. ओके हां. तर बाळांनो, ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ओके, गायरो मॅग्नेटिक रेशो इज इक्वल्स टू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. सांगा इलेक्ट्रॉनवरचा चार्ज
1.6 इंटू 10⁻⁻19 फिक्स असतं. फॅक्स इलेक्ट्रॉनचा चार्ज फॅक्स. ओके हां. 2 म्हणजे काय असतं 2 आणि एम म्हणजे कोण आहे सांगा. मास की मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन सांगा. मास ऑफ इलेक्ट्रॉन काय. मास ऑफ इलेक्ट्रॉन काय. मास ऑफ इलेक्ट्रॉन काय सांगा. लक्ष द्या लक्ष द्या. मास ऑफ इलेक्ट्रॉन काय सांगा बोला. 9.1 इंटू 10⁻31 की -31 -31 kg. 9.1 इंटू 10⁻31 की -31 -31. चला बोला आता काय करायचं. इट्स 1.6 डिवाइड बाय 2 इंटू किती असतं 9.1 इंटू 10⁻⁻ किती असतं -19 आणि 10⁻⁻ बोला -31 वर गेल्यावर किती आहे सांगा. 31 की +31 +31 आणि त्याची व्हॅल्यू येतं बाळांनो 8.8. लक्ष द्या इकडे. त्याची व्हॅल्यू असते 8.8 इंटू 10⁻10. सॉल्व करायची गरज नाही माझ्यावर ठेवा. तरी एकदा बघून सांगतो. 8.8 इंटू 10⁻8 करेक्ट आहे. युनिट काय लिहायचं सांगा. ई डिवाइड बाय व्हायचं. मी म्हणजे कोण आहे सांगा. चार्ज की चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. चार्ज युनिट किती असतं कुलोम. 2 म्हणजे काय 2 ला युनिट नसतं. एम म्हणजे काय मास की मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि मास युनिट किती असतं सांगा kg. येस दिस इज द गायरोमॅग्नेटिक रेशो. फाइंड इट्स व्हॅल्यू बोलले आहेत ना तुम्हाला. तुम्हाला त्याची काय रडत का बरं आहे. डोळे का बरं लाल झाले. अच्छा पहिलं डेरिव्हेशन समजलं का फिजिक्स मधलं. नाही ठीक आहे हां ठीक आहे. ते सर एवढे डेरिव्हेशन घेतले पहिलं समजलं आज त्यामुळे आनंदाची अश्रू आहे. हां ठीक समजलं. येस गॉट इट एव्हरीवन. येस कम ऑन राईट डाऊन. काय हा मग पेपर आहे की तुमचा. मग ठीक आहे ना 9:30 ते 10:30 द्या ना. 10:30 वाजेपर्यंत टाईम आहे आपला. पसपस का बरं करता रे 55. हे बघा तुम्हाला घरी जाऊन लिहायचं आहे. 2-3 दिवसात तुमचा बँड वाजेल बरं का. गपचूप लिहा. आगाऊपणा करू नका. हा सुरू करा.